खूप लवकर जाग आली आहे गावाकडं आणि सकाळी मस्त पाणी तापून आंघोळ केली चुलीवरचं. आणि मला एंजल खूप वेळ अशी म्हणत होती मला उचलून घे, पण मी तिला नाही घेतलं. मी चहा पीत अशी बाहेर फिरत होते. त्यानंतर आमच्या घरापासून थोडंसं वरती जाऊन आम्ही हा व्हिडिओ काढला आहे. तर इतकं भारी दिसत होतं ना. 7:30 पावणे 8 वाजले होते सकाळचे. तर एवढं ऊन आलं होतं तरी पण नाही का. आणि कोवळं कोवळं ऊन, गारगार हवा, खूपच भारी वाटत होतं. आणि मी, पिहू, एंजल, तिचे पप्पा असे आम्ही सगळेच इकडे गेलो होतो. आणि शरू अजून अंघोळ नव्हती झाली म्हणून ती घरीच होती. नंतर मी तिकडून आले खाली आणि लगेच भेंडी चिरली आणि मस्त अशी भेंडी करून घेतली चुलीवर. लगेच मी भाकरी करायला घेतल्या ज्वारीच्या. तर सगळ्यांना भुका लागल्या होत्या. गावाकडं लवकर भुका लागतात आणि खूपच जेवण जातं गावाकडं, भारी वाटतं नाही का. तर सगळ्यांना मी अशा गरम गरम ज्वारीच्या भाकरी केल्या पटापट चुलीवर. आणि इकडे सगळे जेवत होते आणि आम्हाला पण आज निघायचं होतं पुण्याला. आणि शरूचे पप्पा ना दारासमोरची जी वांगी होती ती तोडत होते आम्हाला सांगवीला घेऊन जाण्यासाठी. आणि जेवण करून आम्ही निघालो यायला. तर बघितलं इकडं रोडला एक पण गाडी अजिबात नसते. आणि मग तिच्या पप्पा ज्या हॉस्टेलला राहत होते त्यांना तिथं टाकलं होतं. मग तिकडं आम्ही गेलो होतो पोरींना दाखवण्यासाठी, बघा तुमच्या पप्पांचं हॉस्टेल म्हणून. आणि त्यांची जुनी शाळा. आणि इथं वर्ग भरायचे पहिलं, आता भरत नाहीत. मग मागच्या बाजूला अशी नवीन बांधली होती शाळा. आणि इकडं मग त्यांच्या शाळेकडं आम्ही गेलो. पिऊला दाखवलं. तर त्यांना लय भारी वाटलं आमच्या पप्पांची शाळा म्हणून. मग आम्ही तिकडून निघालो. मग खडकवासल्याला पोहोचलो. तर आज रविवार असल्यामुळं खूप गर्दी होती तिथं. आम्ही पण थोडा वेळ थांबलो चौपाटीला. तिथं फोटो वगैरे काढले आणि तिथून निघलो. तर इकडं आल्यावर ना, आपल्या पुण्यात आल्यावरच आम्हाला अशी खूप सारी माणसं दिसत होती, गर्दी दिसत होती, ट्रॅफिक होतं इकडंच. आणि तिकडं गावाकडे एकही माणूस नव्हता. FC रोडला पण आज खूप गर्दी होती. रविवारमुळंच शक्यता इकडं जास्त गर्दी असते आणि लोक खरेदी करतात. तर मग शेवटी आम्ही पोहोचलो आपल्या सांगवीमध्ये. तर बोरी म्हणत आहे आपलं घर आलं. त्यांना लय भारी वाटत होतं. गाडीवर बसून कंटाळल्या होत्या. आणि मग घरी आलो. तिचे आजी आजोबा पण आले होते. ते बसने आले होते, आम्ही गाडीवर आलो होतो. त्यांना जायचं होतं दवाखान्यामध्ये. मग आम्ही आज होतो गजानन महाराजांचा प्रकट दिन. तर दमलो पण होतो, स्वयंपाकाची इच्छा पण नव्हती. तर आम्ही गेलो प्रसाद घ्यायला. मग तिथून प्रसाद वगैरे घेतला आणि घरी आलो. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.